ज्यावेळेला आज ही मूलबाळ होत नाही अशी केस येते त्यावेळेला बहुतेक करून तो ब्लेम स्त्रीवरच जातो की मूलबाळ होत नाही म्हणजे ह्याला कारणीभूत स्त्रीच आहे. पण 40% केसेस अशा असतात जिथं मूलबाळ न होण्यामध्ये पुरुष सुद्धा जबाबदार असतो. आणि अशा वेळेला सीमेन ॲनालिसिस नावाची एक छोटी आणि एकमेव टेस्ट असते जी पुरुषाला सांगितली जाते. तर ही टेस्ट करणं आणि याच्याबरोबर काही बेसिक रक्ताच्या तपासण्या करणं गरजेचं असतात. कारण ज्यावेळेला आपण सीमेन ॲनालिसिसचा रिपोर्ट बघतो आणि त्याच्यामध्ये काही बिघाड येतो तर अतिशय छोट्या छोट्या टिप्स असतात ज्यांचा वापर करून आपण ते कायमचं बरं करू शकतो. जसं की दूध आणि तुपाचं सेवन असेल, पंचामृत ज्याच्यामध्ये दूध, दही, तूप, मध आणि खडीसाखर यांच्यापासून पंचामृत बनवलं जातं. तर हे रोज सकाळी उठल्या उठल्या याचं सेवन केलं तरी सुद्धा शुक्राणूंची जी समस्या आहे त्याच्या पॅरामीटर्समध्ये सुधारणा होताना दिसून येते. त्यामुळे ज्यावेळेला मूलबाळ होत नाही अशी केस समोर येते त्यावेळेला शुक्राणूंची तपासणी विशेष करून पुरुषांनी करणं अतिशय गरजेचं असतं.